करतो. ओके. सध्या आपल्या भारताची काही समस्या आहे आणि आपल्याला माहित आहे आपण जातो सासर गावला पटरीच्या बाजूलाच मला त्याचं गाणं. तर सध्या भारताची आपली काहीतरी समस्या आहे. तर पार्कमध्ये काही हिरो लोक असतात, पार्कमध्ये जमा होतात आणि सध्या आपल्या भारताची काही समस्या याच्यावर चर्चा करत असतात. सगळे ऍक्टर येतात. प्रत्येक ऍक्टर माहीत पाहिजे. तर पहिला ऍक्टर येतो, म्हणजे सगळे बसलेले असतात, तो ऍक्टर उभा असतो. हमारे देश में भूखे नंगे लोग क्यों पैदा हुए मालूम नहीं. तो दुसरा ऍक्टर येतो, तो दुसरा ऍक्टर त्याच्याकडे बघून, मराठी ऍक्टर आहे, एवढं वाटतोय माझ्याकडे बघून बोल. तर त्या ऍक्टरला राग येतो, तो डबल त्याच्याकडे बघून बोलतो. अबे बुद्धे, तेरे कारण इस देश में बहुत सारी समस्या है. भाई वाड़े रहा, कितने सारे भाइयों को वाड़े पे बुलाएगा वो तू. कभी कभी ऐसा लगता है 100 करोड़ की आबादी के लिए तुम ये जिम्मेदार हो. मैं इतना क्यों समझ रहा है, मेरा दिमाग में गुस्सा भरा हुआ है. तर त्या ऍक्टरला राग येतो, मराठी ऍक्टरला राग येतो, तो डबल बोलतो. झालं केलं विसरून जा. या मायला तमाशाचं फन म्हटलं. बाई आली, बाई वाढवूया, काम झालं की सोडून देतो बघा या मायला. तर मराठी ऍक्टर येतो तिसरा, मराठी मधला असतो. सर रताळ्या, काय चाललं रे? टिपागलीच्या तुमच्या आईच्या माहितीच्या आपल्या समाजात काय चाललंय? जातीय दंगली वाढते पलका. टिपागलीच्या याला कोण जबाबदार? खालू का तुझ्याला दंगे. नंतर दुसरा ऍक्टर येतो, आपला राजकारणी आहे. हाँ मामा, हम पर ना उंगली उठा, हम ना सबको नस्ता और ईमानदारी के साथ दस्त की सेवा की. रही बात जनता की सुरक्षा की, उसमें भूख लग गई है. तुम जैसे लोगों के कारण टीवी में कैसा सीन दिखाते हैं, उसी तरह हमारा 10 का युवक अनुकरण करता है. तर आपला राजकारणी ऍक्टर येतो. हो नंतर सनी, आपला हिंदी ऍक्टर येतो. सच कह रहे हैं बाबा जी, काट डालूंगा. ऐसे भ्रष्टाचारियों को काट डालूंगा. अबे लालू, सच कह रहे हैं. अबे तात्या, तेरे अड्डे में पानी है, काट डालूंगा. ऐसे भ्रष्टाचारियों को काट डालूंगा. नंतर एक राजकारणी ऍक्टर येतो, त्याला पण काही ते काय बोलतात ते काही त्यांचं समजत नाही. मी काही जास्त बोलत नाही. मी खाल्ले नागपूरची संत्री, आता मीच होणार मुख्यमंत्री. वाटतं ते काय बोलत काय त्यांचं त्यांना समजत नाही. नंतर मराठी ऍक्टर येतो,
त्यांनी पहिलीची बाई आणि आताची बाई याच्यात काहीतरी फरक दाखवलेला आहे. तो कसा बोलतो, पहिलीची बाई देखली दिसायची, त्या मायला पहिलीची बाई नव्वदी नेसून शाळू लुगड्यात अगदी देखली दिसायची. या मायला आताच्या पोरी हातबँडी मिळतात. अहो आठवा आपली जुनी संस्कृती. या काली बाई असू नका, मी खरं बोलतोय. नमस्कार, माझं नाव राहुल जाधव. 26 नोव्हेंबरला जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्या आतंकवादी त्यांचा कसाब सापडला होता. आणि काही कलाकारांचं असं मत असतंय की कसाबला फाशी झाली पाहिजे. तर झपाटलेला पिक्चर आपण बघितलाय. त्याच्यामधला बाबा चमत्कार आणि ताता विंचूचा एक संवाद आहे. ताता विंचू बाबा चमत्कारला विचारतो की मला मृत्युंजयाचा मंत्र हवाय, मला त्या कसाबला मारायचे. बाबा चमत्कार कसा बोलतो हे बघा. अरे तात्या सांगतो रे, तुला सांगतो, पण मला मारू नकोस रे तात्या. जर तुला त्या कसाबलाच मारायचं असेल तर त्याच्या दोन्ही पिऊंच्या मधोमध गोळी घाल रे. अरे तात्या कंटाळा रे, जाऊ दे रे तात्या, सोड रे तात्या, सोड रे मला. बाबा चमत्कार निघून जातात. नीलू फुले, आदरणीय नीलू फुले स्वर्गवासी. काय लेखा या कसाबला काय करू नये, या कसाबला लेखाला ढोकळा धरला पाहिजे. दादा कोण येतात मला दे. रामाला भोलेनाथ राम 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 राम. हे मारायला हे कसाबला तुम्हाला मारलं पाहिजे आणि ह्या कसाबला खालून मिरच्यांचा धूर गेला पाहिजे. याचं बोलत नाही, माझी नाणी थांबतो नाही. राम राम. एक जोक सांगतो. शाळा भरलेली असते, एक मुलगी असते, छोटीशी मुलगी असते, ती उशीर येते. मॅडम तिच्यावर भडकतात, तिला बोलतात काय काय एवढं उशीर का, अशीच कारण सांगते. आणि मॅडम तिला शिक्षा करतात की तू काहीतरी गाणं बोल. तर ती आपल्यासारखी पोरगी गाणं कशी बोलेल. शाळेतून आली, उभी राहिली आणि मॅडम बोलते मॅडम गाणी बोलते. मॅडम ते लवकर बोल. ही गाणी बोलायला सुरुवात करते. किरकिर किरा किरकिर किरा जीव माझा उडत, किरकिर किरा जीव माझा उडत. मग पण गाणंच पुढे गाढवाचं लग्न. बाबा भाऊ olha nossa barbara, ela dispara. Ai, ela fala. Não. Ai, não quero ela. Kita kawan untuk peta kawan untuk barin tu nak sadar be. Rambi, sapman, ai dua. Lakla bati mau sekarang tu. Kawan. Kau terus suruh denggai. Tapi mati gat suruh salingan. Ai jauh kan. हिंदी कलाकार याने पण काढला. नाना पाटेकर स्टार्ट टू एंड क्रांतीवीरचा डायलॉग. आगे मेरे मौत का तमाशा देखने, अरे कुछ नहीं होगा, जुबान ऐसी बाहर आएगी, आगे बाहर आएगी, फिर मेरा भाई आएगा मेरे को उठा के लेके जाएगा. तुम क्या करोगे, कुछ नहीं करोगे, खाना खाओगे, सो जाओगे. अरे ऊपर वाला भी देखता है तो सच, ऊपर वाला भी देखता है तो शर्मा की सोचता होगा मैंने खूबसूरत बनाए. ओ है इंसान, नीचे देखता है नहीं करो, सरते रहो और मरे आयोगे खत्म. कीजिए मालूम नहीं क्यों मरे मालूम नहीं. मैं हिंदू भाई मुसलमान में फर्क नहीं, लाठी को कोई भी छोड़ सकता है लेकिन लाठी के भाड़े को कोई नहीं छोड़ता. बचपन पढ़ा था, स्कूल में पढ़ा, मैं क्यों समझ बनता है. ए नहीं, जो भाई जो होता है चाहिए वैसा जो, मैं तो हिजड़े की जिंदगी जीना नहीं पसंद करता. ए चल इसके क्या. आदरणीय शरद पवार आपल्या शाळेला भेट द्यायला आले. सरांशी बोलतात, या सरांशी बोलतात आणि सरांनी त्यांना सांगितलं की बाबा आमच्या शाळेला भेट द्या. तर ते आल्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम जे साजरे होतात तर ते शरद पवार कसे बोलतील. शाळेमध्ये वार्षिकीचा कार्यक्रम साजरा केला जातो. मला निघता सरांनी सांगितलं मुलांच्या विषयी.
मला काहीतरी वाटतं, मला खूप आधार वाटतो आणि याच्या गोष्टीतून मला काहीतरी सांगावं. मला मुलांना समाधान वाटेल असेल त्यासाठी मी सरांच्या विनंतीस मांडणी उपस्थित राहिलो. काही वेळ गेला नाहीये. वेळ गेला शिटी माहिती आहे ना? शिटीमध्ये कोकिला आणि पोपटाचा आवाज, कोकिला आणि पोपटाचा आवाज. शिटीमध्ये पहिला पोपटाचा आवाज, नंतर कोकिलाचा आवाज. ज्यावेळेस लहान कुत्रा असतो, आपण कुत्रा दगड मारतो ना, कुत्रा भो भो. त्यावेळेस लहान पिल्लू असतो कुत्र्याला, आपण दगड मारल्यानंतर तो कसा बोलतो? कुत्रा छोटा मारली दगड तो अजून एक जोक सांगतो. एक मुलगा असतो आणि तो सतत नापास होत असतो. त्याचे वडील बोलतात, लेखा तू जर आता पास नाही झालास ना तर माझं नाव नाही घ्यायचं. आणि त्याच्या वडिलांचं नाव असेल रमेश. हा इकडे येतो आणि बोलतो, रम्या मी नापास झालो. मी नापास झालो. म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव असेल रम्या आणि तो त्याला रमेश म्हणून म्हणतो. धन्यवाद. सरांनी इथे मला कार्यक्रम करण्याची संधी